चला इथे बनवू आपण सोपी पद्धतामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवणारे थंडीमधले लड्डू म्हणजे लाडूच. तुम्ही बेसनचे लाडू बनवता असाल, मी बेसनमध्ये थोडंसं अर्धी वाटी रवा घातलेला आहे, कारण आम्हाला ना कसे बेसनचं लाडू आमच्या घरात कोणाला आवडत नाही, तर थोडंसं रवा आम्हाला मिक्स करावं लागते. त्याच्यानंतर काय केलं, आपल्याला जसं बेसन भाजतो आपल्याला 1-1.5 तास लागतो, तर बेसनमध्ये तुम्ही रवा घातलं तर तुम्हाला अर्धा ते 15 मिनिटात ही रेसिपी आपली लवकरच तयार होते. मी काय केलं, अर्धा वाटी बेसन भाजून घेतलं आणि अर्धी वाटी मी रवा भाजून घेतलं. सगळं भाजून घेतल्याच्यानंतर त्याचं छानसं एक पीठ मळून घेतलं. त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार विलायची पावडर पण टाकलं. दोघाचं पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याला छोटे छोटे पुऱ्या करून घेतले आणि हलकासा तेल गरम करून त्याला मी तळून घेतलं. तळून घेतल्याच्यानंतर गार झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर इथे मी अर्धी ते पाऊण वाटी साखर घेतलेलं आणि साखरमध्ये मी सगळं पाणी विघळून घेणार आणि जे आपण रवा आणि बेसन भाजलेलं त्याच्यामध्ये मी परत एकदा भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे टाकलेलं मी ड्रायफ्रूट. आता आपला ड्रायफ्रूट असलं नसलं काही हरकत नाही, माझ्या घरामध्ये होतं थोडंसं म्हणून मी टाकून दिलं. चवीनुसार मस्त केसर आणले होते, केसर पण स्वस्त आणि मस्त होता, तर मी 50 रुपयाचे एक पाकिट आणलं होतं आणि केसर मला वरती लावायचं होतं शोसाठी, बाकी केसरचं काही असं नसते. तर मी इथे छोटे छोटे लाडू बांधून घेतलं. थंडीमध्ये म्हणतात पुराणे लोक की लाडू खायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक